हॅलो डिअर स्टुडंट्स, माझे नाव आहे विद्या जोशी. आज आपण क्लास 9 मॅथमेटिक्स पार्ट 1 मध्ये फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर घेणार आहोत. तर त्यामध्ये आपण जाणून घेऊ की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय. तर फायनान्स म्हणजे काय ते आपल्याला इन्कम, बरोबर. त्याच्यावर केलेलं आपण जे प्लॅनिंग असतं त्याला आपण म्हणतो फायनान्शियल प्लॅन. अतिशय सहज सोप्या भाषेमध्ये आपल्या इन्कमवर जे आपण प्लॅनिंग करू त्याला म्हणतो फायनान्शियल प्लॅनिंग. ओके. आता जो आपला इन्कम आहे, आता जर समजा की आपला इन्कम मंथली सपोज की काहीतरी 10,000 रुपीज आहे, आपण कन्सिडर करूया रुपीज 10,000 आहे, बरोबर. मग त्या इन्कम मधला आपला खर्चही असतो, म्हणजे मंथली तुमचं लाईट बिल असेल, हीट बिल असेल किंवा मुलांच्या ट्युशनचा फीस असेल, घरचं आपलं राशन वगैरे असेल, हा कुठलाही खर्च. खर्च म्हणजे काय आपला एक्सपेन्स. मग आता या इन्कम मधून जेव्हा आपला एक्सपेन्स निघतो, इन्कम मधून आपला काय असतो एक्सपेन्स म्हणजे खर्च जेव्हा निघतो तेव्हा काय राहते आपली सेव्हिंग राहते, बरोबर. म्हणजे इन्कम मधला काय केला आपला एक्सपेन्स, बरोबर. मग आपल्याला काय मिळाली इन्कम मायनस एक्सपेन्सेस इक्वल आपली असते सेव्हिंग, बरोबर. मग आता सेव्हिंग झाली, मग आपण काय करतो की थोडे दिवस आपण पैसे साठवतो, त्यानंतर ती त्या पैशाला म्हणजे त्या सेव्हिंगला ग्रो करण्यासाठी आपण कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करतो. मग ती शेअर्स मध्ये असेल, म्युच्युअल फंड मध्ये असेल किंवा बँकेमध्ये आपण एफडी करतो. किंवा तुम्ही एखादं गोल्ड वगैरे घेऊ शकता किंवा असे कुठल्याही टाईपमध्ये जे पण ज्या आपल्या सेव्हिंगला ग्रो होण्याच्या उद्देशाने जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो त्याला आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट, समजलं. म्हणजे इन्कम मध्ये आपलं काय असेल तर एक्सपेन्स, सेव्हिंग आणि त्यानंतर आपण करतो इन्व्हेस्टमेंट. आता एक्सपेन्स म्हणजे काय की आपला खर्च झाला, बरोबर. आता या खर्च पण काय आहे, दोन टाईपचे खर्च आहेत. ते कोणते, प्रेडिक्टेबल एक्सपेन्स आणि अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्स. आता प्रेडिक्टेबल म्हणजे काय की ज्या खर्चाची पूर्वसूचना आपल्याला ऑलरेडीच आहे. म्हणजे की आता सांगितल्याप्रमाणे दूध बिल आपल्याला महिन्याला द्यायचंच आहे, लाईट बिल द्यायचं आहे, परत आपले बाकीचे तुमचे राशन पाणी घरचं जे काही असेल ते आपल्याला माहिती आहे की एवढा खर्च आपल्याला महिन्यामध्ये द्यायचा आहे. म्हणजे त्याची आपल्याला पूर्वसूचना असते प्रेडिक्टेबल. आणि अनप्रेडिक्टेबल म्हणजे की त्याची आपल्याला सूचना नसते, म्हणजे अचानकच कोणतं आजारी पडलं की ओव्हर एक्सपेन्स कुठे झाले किंवा अचानक काहीतरी नॅचरल डिझास्टर आल्या, जसं की पूर आला वगैरे, तरी आपले खर्च झाले. अशा टाईपचे जे खर्च असतात त्याला आपण काय म्हणतो अनप्रेडिक्टेबल खर्च एक्सपेन्सेस. म्हणजे कोणाचा एक अचानक ऍक्सिडेंट वगैरे झाला तर तिथे अचानक जास्त जेव्हा पैसा लागतो त्याला आपण काय म्हणतो अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस, समजलं. आता आपण काय करूया वन बाय वन आपल्या एक्सरसाइज म्हणजे प्रॅक्टिस एक्सरसाइज मध्ये वन बाय वन क्वेश्चन्स घ्यायला सुरुवात करूया. बघा आपल्याला काय दिलेलं आहे, फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, अलका स्पेंड 90% ऑफ द मनी दॅट शी रिसीव्स एव्हरी मंथ अँड सेव्स रुपीज 120. हाऊ मच मनी शी हाऊ मच मनी डज शी गेट मंथली. मग आता बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे की अलका 90% काय करते स्पेंड करते, म्हणजे ती एक्सपेन्स त्याचे किती झाले 90%. त्याचबरोबर तिने सेव्ह किती केलेले आहेत मंथली रुपीज 120 सेव्ह केलेले आहेत. म्हणजे तिला किती मिळत असणार आहे आपला सेव्हिंग प्लस एक्सपेन्स, म्हणजे आपला काय होणार आहे इन्कम. मग अशा आपण बघितल्याप्रमाणे इन्कम मायनस एक्सपेन्स इक्वल टू सेव्हिंग करता, बरोबर. म्हणजे जेव्हा तुमचं सेव्हिंग आणि इन्कम एक्सपेन्स आहे त्याचे ऍडिशन केले तर आपल्याला इन्कम होणार, बरोबर. मग बघा त्यासाठी आपण तयारी काय करूया, ले अलका's मंथली इन्कम बी एक्स, अलका's मंथली इन्कम मी रुपीज एक्स किंवा एक्स केलं तरी चालेल. ओके. आता आपल्याला काय सांगितलंय, शी स्पेंड 90%, म्हणजेच आपल्या अकॉर्डिंग टू द कंडिशन किंवा अकॉर्डिंग टू द इक्वेशन लिहा अलका स्पेंड 90% ऑफ मंथली इन्कम, बरोबर. म्हणजे एक्स झाला का 90% ऑफ एक्स, म्हणजे एक्सपेन्स अलकाचे किती झाले 90% ऑफ एक्स, म्हणजे 90 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय एक्स झालं का बघा, झाला. 0 0 गेट कॅन्सल, हे नाही म्हणजे 0.9x हा काय झाला अलकाचा मंथली एक्सपेन्स झाला. आता काय सांगितलं, शी सेव्ह रुपीज 120. मग आता इन्कम मायनस सेव्हिंग एक्सपेन्स केला तर आपल्याला सेव्हिंग मिळेल का, येस मिळेल. म्हणजे आता बघा इन्कम मायनस एक्सपेन्स इज इक्वल टू आपला असतो सेव्हिंग. म्हणजे आता इन्कम किती आहे आपला एक्स आहे, बरोबर. बघा मंथली इन्कम आपण काय कन्सिडर केलेला आहे एक्स केलेला आहे.
आणि तिचा एक्सपेन्स किती आहे 0.9x इज इक्वल टू सेविंग किती आहे तुझी ₹120 हे आपल्याला गिवन आहे क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे. मग आता 1x मायनस 0.9x 0.1x इज इक्वल टू आपल्याला मिळाला 120 x फाइंड आउट करा 120 डिवाइडेड बाय 0.1 आता डिनोमिनेटर मध्ये एक डिजिट नंतर डेसिमल आहे तर डेफिनेटली वर आपण एक 0 वाढवू शकतो आणि खालचा डेसिमल काढू शकतो म्हणजे x इज इक्वल टू किती झाला 1200 झाला म्हणजेच अलकाचं मंथली इन्कम किती आहे एक्स रुपीज म्हणजेच अलकाच मंथली इन्कम 1200 लिहा तुम्ही therefore अलका's monthly income is equal to rupees 1200 हा त्या झाला मंथली इन्कमचा समजला अशा पद्धतीने छोटे छोटे क्वेश्चन आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण बघा सुमित बोरोड a capital of ₹50,000 to start his food product business. In the first year, he suffered a loss of 20%. He invested the remaining capital in a new sweet business and made a profit of 5%. How much was his profit or loss computed on his original capital? आता बघा त्याचं ओरिजिनल कॅपिटल किती आहे ₹50,000 आहे बरोबर आता ज्यावेळी त्याने फूड प्रोडक्टचा बिझनेस स्टार्ट केला त्यावेळी त्याचा लॉस किती झालेला आहे 20% म्हणजेच लॉस ऑफ 20% लॉस इज इक्वल टू आपण किती घेऊया लॉस इज इक्वल टू 20% बरोबर आता हा 20% कशावर लॉस झालेला आहे ओरिजिनल कॅपिटल किती आहे त्याचा 50,000 आहे म्हणजेच 20 रुपीज 50,000 म्हणजे त्याचा लॉस किती झाला बघा 20/100 multiply by 50,000 करा 0,0,0,0 get cancel 10,000 रुपये त्याचा काय झालेला आहे लॉस झालेला आहे कधी जेव्हा त्याने फूड प्रोडक्टचा बिझनेस केला त्यावेळी त्याचा लॉस किती झाला ₹10,000 आता 50,000 मध्ये 10,000 गेले तर रिमेनिंग कॅपिटल मध्ये त्याला न्यू स्वीट बिझनेस स्टार्ट केला म्हणजे आता त्याचा रिमेनिंग कॅपिटल किती राहिली असणार आहे रिमेनिंग कॅपिटल 50,000 मायनस 10,000 ओरिजिनल कॅपिटल मायनस लॉस करावा लागेल म्हणजे आपल्याला जी पैसे आले ते म्हणजे इज इक्वल टू 50,000 रुपीज 50,000 मायनस रुपीज 10,000 रुपीज झाले म्हणजे त्याच्याकडे आता किती राहिले रुपीज 40,000 रुपये राहिलेले आहे बरोबर आता ह्या 40,000च्या बिझनेस मध्ये त्याला प्रॉफिट किती रुपये झालेला आहे 5% म्हणजेच प्रॉफिट इज इक्वल टू किती झाला 5% ऑफ रिमेनिंग कॅपिटल म्हणजे रिमेनिंग आता किती आहे 40,000 ओके म्हणजेच 5/100 मल्टिप्लाय बाय 40,000 करा 0,0,0,0 गेट कॅन्सल 2,000 रुपीज काय झाला त्याचा प्रॉफिट झालेला आहे आता 2,000 प्रॉफिट झाला म्हणजे त्याचा टोटल प्रॉफिट झाला की लॉस झाला कोणाशी कम्पेअर करायचं आहे ओरिजिनल कॅपिटलशी कम्पेअर करायचं आहे बरोबर म्हणजे आपण काय करावं लागेल बघा इथे 2,000 हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट और लॉस कम्प्युटेड ऑन हिज ओरिजिनल म्हणजे आता आपल्याला किती रुपये द्यावे लागणार इथे 2,000 रुपीज आपल्याला मिळालेले आहेत बरोबर एक मिनिट आता बघा तर आपल्याला किती मिळाले 40,000 प्लस 2,000 मिळाले बरोबर म्हणजे किती रुपये मिळाले आपल्याला इथे 42,000 मिळाले बरोबर म्हणजे आपली टोटल अमाऊंट किती झाली 42,000 झाली पण कधी झाली जेव्हा आपण 50,000 रुपीज इन्व्हेस्ट केले होते त्यानंतर आपल्याकडे आता 42,000 रुपीज बरोबर म्हणजे आपल्या इथे लॉस झाला की प्रॉफिट झाला 52,000 मायनस 42,000 करा म्हणजे आपल्याला इथे मिळाले 8,000 रुपीज बरोबर आता हा 8,000 रुपीज आपला डेफिनेटली काय झाला लॉस झालेला आहे का लॉस झालेला आहे 8,000 मग पर्सेंटेज मध्ये काढायचं असेल तर कसं करणार
लॉस इन पर्सेंटेज इज इक्वल टू 8,000 डिवायडेड बाय 50,000. तर ओरिजिनल अमाऊंटशी आपल्याला काय करायचं आहे, 0 0 कॅन्सल, हा 0,000 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, 5 5 3 6 म्हणजे टोटल आपला इथे 16% लॉस झालेला आहे. समजलं? म्हणजे प्रॉफिट कम्प्युटेड ऑर ओरिजिनल कॅपिटल इज 16%. त्यातला 16% हा इथे लॉस झालेला आहे. समजला? अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, निखिल spent 5% of his monthly income on his children's education, invested 14% shares, deposited 3% in the bank, and used 40% for his daily expenses. He was left with a balance of rupees 19,000. What was his income that month? बरोबर. आता बघा आपल्याला सांगितलेलं काय, तर 5% ऑफ हिज मंथली इन्कम आणि चिल्ड्रन्स एज्युकेशन. चिल्ड्रन्स एज्युकेशन वर त्याने किती खर्च केलेला आहे, 5% केलेला आहे. त्यानंतर शेअर्स मध्ये 14% केलेला आहे, बँक मध्ये 3% डिपॉझिट केलेले आहे आणि 40% त्याचा डेली एक्सपेन्सेस झालेला आहे. तर आता लेट निखिल्स मंथली इन्कम बेस करूया, रुपीज एक्स केला. बरोबर. आता त्याला काय केलेलं आहे, स्पेंड ऑन चिल्ड्रन्स एज्युकेशन असं करूया. चिल्ड्रन्स एज्युकेशन म्हणजे आपल्याला किती येणार आहे, 5% ऑफ एक्स म्हणजे किती झाला, 0.5/100 मल्टिप्लाय बाय एक्स करा, 0.05 एक्स. हा काय झाला त्याचा खर्च झाला कशावर, चिल्ड्रन्स एज्युकेशनवर. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन बँक, इन्व्हेस्टेड इन बँक इज इक्वल टू किती आहे, सॉरी इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स आहेत ना, इन्व्हेस्टेड इन शेअर्स इज इक्वल टू किती आहे आपला 14% ऑफ एक्स म्हणजेच 14/100 मल्टिप्लाय बाय एक्स झाला, तर 0.14 एक्स हा काय झाला त्याचा इन्व्हेस्टमेंट इन शेअर झाला. त्याचबरोबर डिपॉझिटेड इन बँक किती डिपॉझिट केले, 3% ऑफ एक्स म्हणजे 3/100 मल्टिप्लाय बाय एक्स झाला, तर 0.03 एक्स हा काय झाला त्याचा बँक मध्ये डिपॉझिट केले. त्यानंतर डेली एक्सपेन्सेस किती आहे, इज इक्वल टू 40% ऑफ एक्स म्हणजेच 40/100 मल्टिप्लाय बाय एक्स झाला, इज इक्वल टू करणार आपण 0.4 एक्स. हे जे सगळे आहेत हे सगळे त्याचे एक्सपेन्सेस आहेत. बरोबर. आणि ही देन ही लेफ्ट विथ बॅलन्स म्हणजे त्याला बॅलन्स किती राहिलेला आहे, 19,000. आता ही 19,000 त्याची काय झाली, सेव्हिंग झाली असणार आहे. बरोबर. आता हा एक्सपेन्सेस आहे, त्याला सगळ्यांना आपण काय करूया, ऍड करूया. म्हणजे या तुम्ही टोटल एक्सपेन्सेस किती येतात बघा, 0.05 एक्स प्लस 0.14 एक्स, सॉरी 0.14 एक्स प्लस 0.03 एक्स प्लस 0.4 एक्स. आता ह्या सर्वांना आपण ऍड करूया, किती येतं बघा, 5 + 4 9 + 3 2 12 1 पेरियाला 1 + 2 2 + 4 6 + 1 6 म्हणजे 0.16 एक्स हा काय झाला याचा एक्सपेन्सेस झालेला आहे. बरोबर. म्हणजेच आता आपला इन्कम किती आहे, इन्कम मायनस एक्सपेन्सेस इक्वल टू किती असते आपली सेव्हिंग असते. बरोबर.
म्हणजेच किती येणार बघा, इन्कम किती होता आपला एक्स, टोटल एक्सपेन्स आपल्याला झालेला आहे इथे 0.62 एक्स इज इक्वल टू सेव्हिंग आपली आहे ₹19,000 म्हणजेच किती काय होईल बघा, याला सबट्रॅक्शन करूया आपण 0.3 एक्स इज इक्वल टू 19,000 करा. एक्स इज इक्वल टू 19,000 डिवाइडेड बाय 0.38. आता डेसिमल डिव्हिजन मध्ये 2 डिजिट नंतर डेसिमल आहे, तर बोला आपण काय करू शकतो, 2 झिरो वाढवू शकतो आणि डिनॉमिनेटरचा डेसिमल आपण काढू शकतो, बरोबर. चला 19 मधला 19 टू जा 1 लाख डिवाइडेड बाय 2 झाला म्हणजे 50,000 रुपीज काय करायचा monthly, that monthचा income will do that, will go of that month, which is on that month that time which is 50,000 आले आज कंप्लीट करायचं आणि नंतर सांगायला विसरायचं नाही. ओके, समजलं. अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचं. त्यानंतरचा आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. Mr. Syed kept ₹40,000 in a bank at 8% compound interest for 2 years. Mr. Fernandez invested ₹1,20,000 in a mutual fund for 2 years. After 2 years, Mr. Fernandez got 1,92,000. Whose investment amount is the more profitable? आता सय्यदनं काय केलेलं आहे, 40,000 रुपीज 8% कंपाऊंड इंटरेस्टने बँक मध्ये ठेवलेले आहे. ओके, म्हणजे आता पहिला काय करूया ते मिस्टर सय्यद करूया. मिस्टर सय्यद kept rupees 40,000 in a bank at 8% in compound interest. कंपाऊंड इंटरेस्ट आहे, बरोबर. मग आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे, पी इंटू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल हा फॉर्म्युला आहे का आपला. मग अमाऊंटचा आपण फॉर्म्युला घेणार पी इंटू 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन मायनस पे गेला की आपण याला बाहेर घेऊ 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन मायनस 1 झाला. ही म्हणजे काय, आपला प्रिन्सिपल किती आहे 40,000 1 प्लस 8 अपॉन 100 रेस टू एन म्हणजे आपला झाला 2 मायनस 1 ॲज इट इज 4 टू जा 25 झाला ना 40,000 25 plus 1 25 plus 25 25 plus 2 27 upon 25 whole factor square minus 1 म्हणजे किती येतं बघा 40,000. आता इथे ना 27 चा स्क्वेअर आहे 729 अपॉन 625 minus 1. आता सॉल्व करूया आपण हे ना 729 minus 625 divided by 625 करा किती येतं बघा 25 25 ला 64 into 104 multiply करो 104 जे आपला आन्सर आहे इथे 6,665 रुपीज त्याला मिळालेले आहे. जर बँक मध्ये 8% इंटरेस्ट वर त्याने पैसे ठेवले असतील 40,000 रुपीज, तर आफ्टर 2 years ही रिसिव्ह रुपीज 6,656. ओके.
त्यानंतर आता याचा प्रॉफिट रेशो आपण फाइंड आउट करूया. म्हणजे याचा प्रॉफिट किती झाला असणार आहे. जो आपल्याला इंटरेस्ट मिळाला हाच काय त्याचा प्रॉफिट. आणि प्रॉफिट 6656 डिवायडेड बाय आपण काय करावं लागेल 40,000 त्यांनी इन्व्हेस्ट केली होती. म्हणजे 40,000 इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याला किती रुपये प्रॉफिट झाला हा आपण पर्सेंटेज मध्ये काढूया. बरोबर. तर 0 0 0 0 गेट कॅन्सल. 4 1 4 2 1 6 1 1 1 4 100 6 100 जी वरती आपण दोनही लिहू शकतो. पर्सेंटेज म्हणजे झाला हा 16.64%. ओके. प्रॉफिट किती पर्सेंट झाला मिस्टर सय्यदचा 16.64% हा त्याचा प्रॉफिट झालेला आहे. प्रॉफिट पर्सेंटेज. त्यानंतर आता नेक्स्ट मिस्टर फर्नांडिसने काय केलेलं आहे 1,20,000 रुपीज म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले 2 इयर्स. त्यानंतर त्याला किती रुपीज मिळालेले आहे 1,92,000. म्हणजे आता इथे ह्याचा प्रॉफिट किती झाला बघा. इथे डायरेक्ट सांगते स्टेप एवढं नाही डायरेक्ट सांगते. म्हणजे 1,92,000 रुपीज यांना मिळालेले आहे आफ्टर इन्व्हेस्टिंग 1,20,000. म्हणजेच किती मिळाले बघा 72,000 रुपये त्याचा इथे प्रॉफिट झालेला आहे. आता प्रॉफिट इन पर्सेंटेज किती असणार आहे 72,000 डिवायडेड बाय 1,20,000. 72,000 divided by 1,20,000 multiply by 100% करा 0 0 0 0 get cancel 0 0 cancel 12 1 plus 6 the sorry आपण dividing केलं. म्हणजे टोटल 60% प्रॉफिट झालेला आहे. कोणाला मिस्टर फर्नांडिस जी इन्व्हेस्टेबल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती किती किती प्रॉफिटेबल झाली आहे 60% प्रॉफिटेबल झालेली आहे. आणि मिस्टर सय्यदची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 16.64% प्रॉफिटेबल आहे. म्हणजे कोणाची सर्वात जास्त प्रॉफिटेबल आहे मिस्टर फर्नांडिसची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल आहे. समजलं. असे काही केले फक्त हे छोटे छोटे क्वेश्चन्स असतात त्यांना तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर या एक्सरसाइज मधला जो लास्टचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 तो मी तुम्हाला समजावून देत आहे. ओके. आय होप की तुम्हाला हे 4 प्रश्न कळालेले असतील. ओके. आणि जर कळाले असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता जर अजूनही नसेल केलं तर. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.